परिसंवाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर संजय ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत, आमचे मित्र जे या चळवळीमध्ये सातत्याने लोकांमध्ये फुले आंबेडकरी विचाराबद्दल जागृती करत असतात असे आमचे मित्र भास्करराव सर, फुले आंबेडकर विद्वत सभेच्या माध्यमातून जिल्हाभर याचे कार्य सुरू आहे। अशा जवळचे मित्र फुले आंबेडकर विद्वत सभेचे जिल्ह्याचे समन्वयक डॉक्टर वसंत बोंडे सर, त्याचप्रमाणे फुले आंबेडकरी चळवळीच्या मध्ये ज्यांचे योगदान आहे असे आमचे डॉक्टर नमोद नाईक, वंचितांच्या राजकीय चळवळीमध्ये जिल्ह्याचं नेतृत्व करणारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय विराडे, या कार्यक्रमाचं जे संचालन करण्याच्या आमच्या प्राध्यापक विजयाताई शिरसाट, उपस्थित सर्व साहित्यिक बंधू आणि भगिनी, 60 वर्ष पूर्ण झाले पहिल्यांदाच मी साहित्यिकांच्या संघटनेमध्ये काम होतो। साहित्यिकांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहे। असं म्हणतात की साहित्यिक शब्दाच्या समुद्रामध्ये पाहिजे तसे बोली ना जाणे किती प्रकारचे साहित्य उधळत असतात। संविधानामध्ये या ठिकाणी आहे, त्यामुळे मी काही साहित्यिक नाही हे सर्वात आधी सांगितलं पाहिजे। कला आणि साहित्य या क्षेत्राशी मला बरेचदा फक्त प्रेक्षक म्हणूनच संबंध आलेला आहे। मला माझा संबंध आहे, पण चळवळीच्या निमित्त थोडं साहित्यिक लोकांच्या सोबत राहून त्यांच्याशी संवाद करून काही समजून घेण्याचा माझा प्रयत्न आहे। राजकीय प्रकल्पना किती असा हा जो विषय आहे आणि त्याच्यावरती या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे। मला जे काही याच्याबद्दल माहिती आहे किंवा मला जे काही म्हणायचं आहे ते थोडक्यामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न असा करणार नाही, कारण हे थोडंसं अवघड झालं दुखलं ज्याला म्हणतात त्याच्या पद्धतीने ऐकायचा विषय प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की चळवळीतील विद्वानांची राजकीय प्रकल्पना किती, याच्यावरती उत्तर म्हणून मी काही बोलण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण ते फार मोठं झाले जास्तीचं डेअरिंग होईल। हजारोच्या संख्येने समाजासाठी समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या मार्गाने कार्यरत आहेत, आपण बघतो आहोत। अनेक क्षेत्रामध्ये लोक काम करत आहेत, मोठ्या संख्येने काम करत आहेत आणि प्रत्येक जण मी समाजाच्या चळवळीसाठी काम करत आहोत हे माझ्या आवर्जून सांगतात आपण पाहतो। याच्यातही प्रत्यय आहे, नाही असं नाही। मागे एकदा मी सहज गुगल करत असताना एक भयावह आकडा माझ्या समोर आला की आपल्या लोकांची जवळजवळ 35 लाख
रजिस्टर्ड संघटना आहेत छोटी मोठी, ते समाजकार्य करतात, चळवळीमध्ये काम करतात. म्हणजे प्रचंड संख्येने लोक काम करत आहेत. पण जेव्हा रिझल्ट बघण्याची वेळ येते, कारण विज्ञानाचा असल्यामुळे आमचा सगळा जो जोर असतो तो असतो फायनल रिझल्ट. कारण आमच्या प्रत्येक प्रयोगाचं शेवटचं काय तर रिझल्ट अँड डिस्कशन हा शेवटचा चॅप्टर. त्यामुळे जेव्हा आपण रिझल्ट बघतो तर मग आपली सगळ्यांची घोर निराशा त्या ठिकाणी होते. रिझल्ट आपल्याला पाहिजे तसा समाधानकारक नाही. जसा रिझल्ट पाहिजे, जेवढ्या संख्येने आपण काम करत आहोत सगळ्या क्षेत्रामध्ये, आणि म्हणून मग जेव्हा रिझल्ट आपण बघतो आहोत तेव्हा तो फार समाधानकारक रिझल्ट आहे असं मला तरी वाटतं. असं का होतं? आपण ज्या हॉलमध्ये बसलेलो आहोत, जसं काही इलेक्ट्रिकचे पंखे, ट्यूबलाईट, माईक, हा ज्याच्या शोधावरती अवलंबून आहे. असा फॅरेडे नावाचा एक वैज्ञानिक होता, फॅरेडे, माझ्याच विषयात आहे. असं म्हणतात की त्यांनी त्याचा प्रयोग 2000 वेळा केला. 1999 वेळा त्याला अपयश आलं, 2000व्या वेळी त्याला यश मिळालं आणि हे काही दिसत असं काही आपल्यासोबत होत आहे का? प्रचंड संख्येने, हजारोच्या लाखोच्या संख्येने, 35,000पेक्षा जास्त वेगळ्या वेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आपण सगळे लोक मात्र काम करत आहोत. कोट्यावधी रुपये त्याच्यामध्ये आपण होत आहोत. लाखो करोडो मनुष्यबळ, मनुष्याचे तास त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्ट करत आहोत. पण त्याचा रिझल्ट हा काही फारसा समाधानकारक नाही. की आपल्याला सध्या ज्या मागच्या वर्षभराच्या घडामोडी बघितल्या, देशातल्या राजकीय घडामोडी, तर त्या चर्चेमध्ये आपला कुठे उल्लेख झाल्याचं मला दिसतो. आपला कधीच उल्लेख केला सामील व्हा असंही म्हटलं नाही, किंवा आपल्या मताला काही फार किंमत नाही अशा पद्धत असंही कधी बोलतो. तर ही परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते आहे की आपण इतक्या मोठ्या संख्येने असल्यावरती आपली कुठे दखल कोणी घेत आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आजच्या विषयाकडे आपण त्या अनुषंगाने जर बघितलं तर काही चर्चा जरूर झाली. चळवळ समजण्यात आपली काही भूल झाली आहे का? मला राहून तो प्रश्न वाटतो. तुम्ही सगळे जाणकार लोक आहात, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही सगळे काम करणारे आहात. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा कदाचित तुम्हाला जास्त माहिती असेल निश्चितपणे. चळवळीला समग्र रूपामध्ये आम्ही समजून घेण्यात कुठेतरी कमी आहोत का, असा मला राहून राहून प्रश्न पडतो. याचं कारण असं आहे की जो विषय माझा आहे त्याच्यामध्ये जर घटक जर व्यवस्थित असतील, 2 हायड्रोजनचे अणू आणि 1 ऑक्सिजनचा अणू आणला तर पाणी तयार होतं असं आमचं सूत्र सांगतं, आमची थेरी सांगते. आणि तसं जर केलं तर मग खरोखर पाणी तयार होतं. आणि म्हणून मी त्या दृष्टीने याच्याकडे बघितलं की काहीतरी कुठे काही गल्लत होते आहे का. माणसं लाखोच्या हजारोच्या संख्येने काम करतात, किंमत नाही, निष्ठेने प्रामाणिकपणे काम करत नाही, त्याच्याबद्दलही वाद नाही. पण कुठेतरी
चुकत आहे. जसा फॅरेडेटचं चुकत होतं 1999 वेळा त्याचं चुकत होतं काहीतरी. कुठेतरी काही गल्लत होत असत होतं. आपणही चळवळ समग्रपणे समजून घेण्यामध्ये काही पुढे गल्लत होत आहे का? बरं, चळवळ म्हणजे काय? आपण त्याला खूप नावं देतो. चळवळ, आंबेडकरी चळवळ, फुले आंबेडकरी चळवळ, असं खूप आपण त्याला वेगवेगळे नावं दिलेले आहेत. परिवर्तनाची चळवळ, असं खूप नाव. पण नेमकी चळवळ काय आहे हाही एक प्रश्न आहे असं मला तरी वाटतं. चळवळीचा साधारणपणे तुम्ही सगळे लोक ह्या विषयाचे पारंगत आहे, माझा काही तो विषय नाही. पण मग मला जे वाटलं त्याच्यातून एक थोडं समजण्याचा प्रयत्न केला. तसा तो माझा विषय नाही, चुका होऊ शकतात. माझ्याकडनं हा विषय मांडताना काही विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी शिस्तबद्ध, संघटितपणे, सातत्यपूर्ण काम जे होत असतं मला वाटतं त्याला चळवळ. मला जी व्याख्या माहिती पडली, चुकलो तर सांगा, कारण तुम्ही सगळे साहित्य क्षेत्रातले एक प्रश्न आपल्या समोर आहे. चळवळीला माझ्या मते समग्रपणे समजून घेण्याची सहनशीलता आपल्यामध्ये पाहिजे. मला वाटते तेवढी आपल्याकडे. समोरचा काय सांगत आहे, तो काय सांगू पाहतोय, तो काय करू पाहतोय, तो काय मांडू पाहतोय, हे न समजता, त्याच्याकडे लक्ष न देता आपलंच मत भेटत राहणं, त्याच्यावरून वाद करत राहणं आणि तेच कसं सत्य आहे हे आपल्याला घडतं. पण सर्व अंगाने जेव्हा काम होत असतं त्यातून एक मग परिपक्व अशी सामाजिक चळवळ निर्माण होत असते आणि त्याचे रिपरकेशन्स किंवा रिफ्लेक्शन्स मग आपल्याला पॉलिटिकल रिझल्ट्समध्ये मिळत असतात. हे जे काही सूत्र आहे, हे सूत्र समजून घेण्यामध्ये आपण माझ्याच आपण कमी पडतो सगळे. आणि म्हणून फॅरेडेला रिझल्ट मिळाला, आपल्याला रिझल्ट मिळून मिळाला. राजकीय क्षेत्रामध्ये जी काही प्रगल्भता म्हणतात मी त्याच अनुषंगाने बोलतो की प्रचंड अभाव प्रगल्भतेचाच त्याला मी थोडासा साफ शब्द देतो, सहनशीलता, म्हणजे थोडं बरं वाटेल. प्रगल्भता नाही म्हणतात सगळे लोक माझ्या असा कसा लोक आपल्याला प्रगल्भ म्हणत आहे, लोकांना प्रगल्भता आहे, त्यामुळे मी सहनशीलता म्हणतो, म्हणजे थोडं बरं वाटतं. नाही द्या ती नसल्यामुळे हे जे काही आपल्या भारताच्या प्रभाव झालेल्या राजकारणामध्ये आपण घडल्याचं बघितलं. तर ते बघितलं आम्ही की जो उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होती व्यक्ती, आम्ही ज्यांच्याबरोबर काम करतो काळाच्या माध्यमातून, ही जी काही कोंडी 70-72 वर्षामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण झाली, ती कोंडी फोडून एक मोकळी वाट तुमच्या माझ्यासाठी तयार करण्याचा जो माणूस काम करत होता, आमचे सगळे विद्वान त्या माणसावरती प्रश्नाचा बळी मांडतात. त्याच्या प्रयत्नाबद्दल शंका कुशंका निर्माण करतात. प्रत्यक्षात आम्ही त्यांची वाट आणखी कशी त्यांना सुलभ पद्धतीने करता येईल याच्यासाठी आम्ही सगळी आमची शक्ती लावायची यायची.
त्यांना कसं वाटतं मी म्हणतात त्यांचं ते सगळं कसं बोलवून पडेल हेच करत राहिलो आणि त्याचं एकच कारण की आमची सहनशीलता आमच्यामध्ये नाही. सहनशीलतेचा आमच्यामध्ये अभाव आहे. त्याच्यामुळे राजकीय चळवळीच्या माध्यमातून मी जे काही निर्माण करून पाहत होते तयार करून पाहत होते आपल्यासाठी त्याच्यामध्ये अवरोध निर्माण झाला. जे करायचं ते तर आम्ही खुलाम केलं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल येते पण एक अवरोध निर्माण झाला. लोकांनी जर विद्वानांनी जर त्याला पूरक अशी भूमिका घेतली असती तर मला वाटते की जे बाळासाहेबांच्या डोक्यात होतं त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या डोक्यात होतं ते चित्र तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दिसलं असतं आणि ते प्रगल्भता किंवा माझी सहनशीलता ही नसल्यामुळे दुसरा काय सांगू बघतो त्याची काय योजना आहे ती समजून न घेता वरवर तात्कालिक गोष्टीवरती विसंबून मोठ्या प्रमाणामध्ये गोष्टी झाल्या त्या प्रगल्भता नसल्यामुळे सहनशीलता नसल्यामुळे झाल्या. आपण त्या कशा दूर करता येईल आपल्याला जर फॅरेडे सारखं जर यशस्वी बाहेर करायचं तर समजून घेण्याची स्मरण करण्याची प्रगल्भता म्हणा किंवा सहनशीलता जे आपले विद्वान लोक आहेत विद्वानांची आपल्याला गरज लागणार आहे. बाबासाहेबांना त्यांच्याशिवाय पुढे जाता येणार नाही पण आमच्या सगळ्या विद्वानांनी ही जर सहनशीलता आणि प्रगल्भता नाही म्हणणार मी थोडं जास्त धारणेशिवाय पण थोडी सहनशीलता समजून घेण्याची जर दाखवली असते किंवा पुढे दाखवली तर निश्चितपणे ही गोष्ट आम्ही करू पाहतो तो निश्चितपणे आम्ही